गरम कपडे तयार ठेवा। यंदा हाडं गोठवणारी थंडी पडणार। कडाक्याच्या थंडीचं कारण काय? हवामान बदलामुळे देशातील वातावरणात मोठा बदल झालाय। त्यातच प्रत्येक वर्षी तापमानात कमालीची घट होते। अवकाळी पाऊस, भूस्खलन अशा घटना वारंवार घडतायत। लवकरच हिवाळ्याला सुरुवात होणार आहे। यंदा हाडं गोठवणारी थंडी पडणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। जास्त थंडी पडण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत ते पाहूया। ला निना कार्यरत झाल्यामुळे तापमानात मोठी घट होऊ शकते। ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ला निना 71% कार्यरत राहण्याची शक्यता आहे। ला निना ही एक हवामान प्रक्रिया आहे, त्यामुळे पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राचं पाणी सामान्यपेक्षा थंड होतं, त्यामुळे जागतिक हवामानावर परिणाम होतो। डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या दरम्यान ला निनाचा प्रभाव कमी होऊन 54% राहू शकतो, त्यामुळे हवामानात गारवा वाढणार आहे। जगातील हवामानाचा पॅटर्न बदललाय। भारतात दरवर्षीपेक्षा जास्त थंडी पडू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलंय। ला निनाचा परिणाम फक्त पॅसिफिक महासागरापुरताच मर्यादित नाही, संपूर्ण जगाच्या हवामानावर त्याचा परिणाम होतो। भारतात ला निना फक्त हिवाळ्यामध्ये तापमान कमी अधिक करतो, त्यामुळे हाडं गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता आहे। मात्र त्यातच यंदा कमी कालावधीपुरता ला निनाचा प्रभाव पडण्याची शक्यताही काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे। त्यामुळे जर समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान उणे 0.5 अंश सेल्सिअस पेक्षा खाली गेलं आणि ही स्थिती सलग 3 महिने राहिली तर अधिकृतपणे ला निना प्रक्रिया घोषित केली जाईल। त्यामुळे थंडीला सामोरं जाण्याची तयारी आत्तापासूनच करून ठेवा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।